इराणची हवाई संरक्षण प्रणाली आम्ही पूर्णपणे संपवून टाकली आहे हा दावा केल्यानंतर इराणने 24 तासाच्या आतच जगातल्या सर्वात ताकदवान असलेल्या F-35 या विमानाला पाडल्याचा दावा केलाय। अमेरिकेनेही मान्य केलंय की आम्हाला या विमानाचं आपत्कालीन लँडिंग करावं लागलं, पण इराणचं म्हणणं आहे हे लँडिंग नव्हतं, तर आमच्या रडारने हे विमान हेरल्यानंतर ते आम्ही पाडलंय। अमेरिका ज्या विमानाची जाहिरात जगभरात रडारवरही न दिसणारं विमान अशी करते, त्यालाच पाडल्याची बातमी आल्यानंतर इराण हा F-35 ला शोधून खाली खेचणारा जगातला पहिला देश बनलाय। अमेरिका आतापर्यंत या युद्धात B-1 आणि B-2 बॉम्बर लढाऊ विमानांचा वापर करतोय, जे सहजपणे रडारवर दिसतात आणि इराणला उत्तर देण्यासाठी वेळही मिळतो। पण F-35 हे असं विमान आहे जे आजपर्यंत कोणत्याच देशाच्या रडार सिस्टमला ट्रॅक करता आलेलं नव्हतं। इराणच्या या दाव्यानंतर अमेरिकेची दाणादाण उडाली आणि स्पष्टीकरण द्यावं लागलं की विमान सुरक्षित आहे। मात्र इराणने हे अत्यंत वेगवान विमान कसं हेरलं आणि या विमानाला एवढं खास का मानलं जातं, त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे। आपण ज्या विमानाविषयी बोलतोय त्याचं पूर्ण नाव लॉकहीड मार्टिन F-35 लाइटनिंग 2 असं असून हे विमान अमेरिकेचं अत्याधुनिक 5व्या पिढीतलं लढाऊ विमान आहे। जगातील सर्वात प्रगत स्टेल्थ फायटर पैकी एक अशी या विमानाची ओळख आहे। स्टेल्थ या कॅटेगरीतली विमानं शत्रूला चकवा देण्यासाठी तयार केलेली असतात, जी रडारलाही सापडत नाहीत। या विमानाच्या निर्मितीची सुरुवात 1990च्या दशकात जॉइंट स्ट्राइक फायटर प्रोग्राम अंतर्गत झाली आणि लॉकहीड मार्टिन यांनी त्याची रचना आणि विकास केला। पहिली उड्डाण चाचणी 2006 मध्ये झाली, तर 2015 पासून ते अधिकृतपणे अमेरिकन सैन्यात समाविष्ट करण्यात आलं। F-35 विशेष का मानलं जातं यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याची स्टेल्थ क्षमता, म्हणजेच रडारवर सहज न दिसणं। यामुळे शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीला चकवा देऊन टार्गेटवर अचूक हल्ला करणं शक्य होतं। या विमानाची आणखी एक मोठी ताकद म्हणजे सेन्सर फ्युजन तंत्रज्ञान। F-35 मध्ये बसवलेले विविध सेन्सर्स, रडार आणि कॅमेरे एकत्रित माहिती पायलटला एका स्क्रीनवर देतात, ज्यामुळे युद्धभूमीवरील परिस्थितीचा 360 अंशात अंदाज येतो। याशिवाय हे विमान नेटवर्क केंद्रित युद्धासाठी तयार केलेलं आहे, म्हणजेच इतर विमानं, ड्रोन आणि जमिनीवरील यंत्रणांशी F-35 सतत माहितीची देवाणघेवाण करू शकतं। F-35 चे 3 प्रमुख प्रकार आहेत। F-35A जे सामान्य रनवेवरून उड्डाण करू शकतं, F-35B जे लहान धावपट्टी किंवा उभ्या पद्धतीने उड्डाण लँडिंग करतं आणि F-35C जे विमानवाहू नौकांसाठी तयार केलेलं आहे। जगात यासारखी 5व्या पिढीतील अगदीच मोजकी विमानं आहेत। उदाहरणार्थ अमेरिकेचं F-22 रॅप्टर, चीनचं शेंगडू J-20 आणि रशियाचं सुखोई Su-57। मात्र F-35 चं वैशिष्ट्य म्हणजे ते बहुउपयोगी आहे आणि मोठ्या प्रमाणावर मित्र देशांनाही उपलब्ध करून देण्यात आलाय। या विमानाचा वापर प्रत्यक्ष लढाईतही करण्यात आलाय। अमेरिकेने मध्य पूर्वेतील कारवायांमध्ये, विशेषतः सिरिया आणि अफगाणिस्तानमध्ये F-35 चा वापर केला होता। शिवाय इस्रायलनेही आपल्या F-35-1 विमानाचा वापर करून काही गुप्त कारवाया केल्याचं मानलं जातं। अमेरिकेकडे सध्या अंदाजे 450 ते 500 पेक्षा अधिक F-35 विमानं आहेत आणि हा आकडा सतत वाढतोय, कारण अमेरिकेचं टार्गेट हजारो F-35 विमानांचा ताफा उभारण्याचा आहे। याशिवाय ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया, इटली यासह 15 देशांनी हे विमान खरेदी केलेत। पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतालाही हे विमान देण्याची इच्छा दाखवली होती, मात्र भारताने त्यात रस घेतला नाही। भारत देशी बनावटीच्या विमानांवर सध्या भर देत आहे। या विमानाची किंमत ही 650 ते 850 कोटींच्या दरम्यान असते। F-35 हे रडारवर दिसत नसल्यामुळे त्याला इंटरसेप्ट करणं शक्य होत नाही। मात्र इराणने एक वेगळं तंत्रज्ञान वापरलं। F-35 हे सिंगल इंजिन विमान आहे आणि यातून उष्णता प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर पडते। विमान रडारवर दिसत नसलं तर इन्फ्रारेडचा वापर करून त्याला ट्रॅक करण्याचं तंत्रज्ञान इराणने वापरलं आणि विमानाला खाली पाडलं। अमेरिका जगाला जेव्हा सांगत होती की इराणकडे रडार सिस्टमही राहिलेली नाही आणि आम्ही इराणच्या मधोमध जाऊन फिरून येऊ शकतो, तेव्हाच इराणने F-35 पाडून आपली ताकद सिद्ध करून दाखवली। अमेरिकेला तोंडावर पाडण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही मार्च 1999 मध्येही सर्बिया युद्धात
अमेरिकेचं तेव्हाच सर्वात अद्ययावत असलेलं स्टील्थ F-117 नाइटवर्क हे विमान पाडलं गेलं होतं. अमेरिकेचाही तेव्हाही त्या विमानाविषयी असाच दावा होता जो सध्या F-35 विषयी आहे. अमेरिका संपूर्ण जगाला लढाऊ विमानं आणि एअर डिफेन्स सिस्टम विकते आणि त्यांनी तयार केलेलं तंत्रज्ञान जगात कुणाकडेही नाही असा दावा असतो. मात्र कित्येक युद्धात अगदी छोट्या देशांनीही अमेरिकेची लढाऊ विमानं पाडल्याचं सिद्ध झालंय. इराणने अमेरिकेचं F-35 विमान पाडणं ही जागतिक शस्त्र खरेदी बाजारपेठेतली एक मोठी घटना मानली जाते आणि जगाचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकतो. इराणच्या ताकदीचं मूल्यांकन करण्यासाठी चुकलेले डोनाल्ड ट्रम्प सध्या नरमलेले दिसतायत आणि ते पुढच्या आठवडाभरात अमेरिकेला या युद्धातून बाहेर काढतील असंही मानलं जातं. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं होतं, पण स्वतःची शस्त्र विक्री चालू राहण्यासाठी जगभरात युद्ध सुरूच ठेवणारा अमेरिका या युद्धात पुरता अडकलेला दिसतोय. युद्धात रडारला चुकवणारी स्टील्थ फायटर जेट अत्यंत महत्वाची असतात आणि भारतही स्वतःची विमानं सध्या तयार करतोय. आपल्याकडे सध्या राफेल आणि तेजस ही विमानं आहेतच, पण ती पूर्णपणे स्टील्थ नाहीत. मात्र सध्या अमका हे लढाऊ विमान विकसित केलं जातंय जे 5व्या पिढीचं आहे आणि F-35 च्या बरोबरीत असेल. तर माहिती कशी वाटली? माहिती आवडल्यास पुढे शेअर जरूर करा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला सबस्क्राईब करा.